नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संदीप नेमाणी, हेमॅटॉलॉजिस्ट म्हणजे रक्तविकार तज्ज्ञ. आज पुन्हा तुमच्या भेटीसाठी आलो आहे आणि आज एक वेगळा आणि नवीन विषय घेऊन आलो आहे. आजचा विषय आहे, मी तुम्हाला माहिती सांगणार आहे स्प्लीनबद्दल. स्प्लीन म्हणजे प्लीहा हा एक ऑर्गन आहे जो की पोटामध्ये आपल्या स्टमकच्या मागं दडलेला असतो. आणि हा छोटासा ऑर्गन हा युजली आपण जसं लिव्हर, पॅनक्रियाज, आपल्या लहान मोठ्या आतड्या याबद्दल आपण ऐकतो, परंतु स्प्लीनबद्दल आपल्याला फारसं माहिती नसतं. पण रक्तविकार तज्ज्ञासाठी स्प्लीन हा ऑर्गन फार महत्त्वाचा असतो. हा छोटासा ऑर्गन आपल्या स्टमकच्या मागच्या बाजूला डाव्या बाजूला असतो आणि असं सहसा हात लावल्यावर पोटाला ते लागत सुद्धा नाही. ह्याची नॉर्मल साईज ही 12 सेंटीमीटर एवढी असते, जी की फक्त सोनोग्राफीवर कळते. आणि जेव्हा ॲडल्ट्समध्ये ह्याची साईज 12 सेंटीमीटरपेक्षा जास्त होती, तेव्हा हळूहळू ती पोटामध्ये डाव्या बाजूला लागायला चालू होती. आणि जेव्हा साईज वाढती तेव्हा आम्ही त्याला स्प्लिनोमेगॅली असं म्हणतो, आणि जर स्प्लीन नसेल तर त्याला अस्प्लिनिया असं म्हणतो. तर जादा करून आजार जे असतात रक्ताचे ते स्प्लीनची साईज वाढल्यामुळं किंवा स्प्लिनोमेगॅली झाल्यामुळं असतात. आणि बऱ्याच रक्ताच्या आजारांमध्ये स्प्लीनची साईज ही वाढू शकते, त्याला प्लीहा म्हणतात. आणि स्प्लीन वाढल्यामुळं बरेचसे आजार होऊ शकतात. सर्वात महत्त्वाचं काम जे ह्या ऑर्गनचं आहे ते म्हणजे की आपल्या रक्ताच्या ज्या पेशी असतात, जसं की प्लेटलेट्स आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, हिमोग्लोबिनचे लाल पेशी आहेत, या सर्व पेशींना नष्ट करण्याचं काम हे स्प्लीन करत असतं. म्हणजे वय झालेल्या पेशींना संपवायचं. जसं बोन मॅरो तुम्हाला माहिती आहे, जिथं की रक्ताचं उत्पन्न होते, रक्त तयार होतो, आणि तयार झालेले रक्तपेशी जेव्हा वयस्कर होतात तेव्हा त्यांना नष्ट करायचं काम हे स्प्लीन करत असतं. तर हे स्प्लीनची साईज जर का वाढलेली असेल कोणत्याही कारणामुळे, तर त्यामध्ये ते पेशी कमी व्हायला लागतात आणि प्लेटलेट, पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी या कमी झालेल्या दिसतात, आणि सीबीसी मध्ये हे सर्व पेशीचं प्रमाण कमी झालेलं दिसतं. तर ते कारण कोणतंही जरी असलं आणि स्प्लीनची साईज मोठी असेल तर या पेशी कमी होतात. ह्याला अपवाद म्हणजे काही रक्ताचे कर्करोग, ज्याच्यामध्ये स्प्लीनची साईज वाढते आणि पांढऱ्या पेशी देखील वाढतात. जसं की एखाद्या रुग्णाला CML, क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमिया झाला असेल, तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. क्रॉनिक मायलॉइड ल्युकेमियामध्ये स्प्लीन फार मोठी झालेली असते आणि त्याचबरोबर पांढऱ्या पेशी सुद्धा फार वाढलेल्या असतात. पण असे अपवाद म्हणजे ब्लड कॅन्सरचे अपवाद जर का आपण वगळले, तर स्प्लीनची साईज जर का मोठी असेल तर शक्यतो लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट यांची संख्या कमी झालेली असते. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता माझ्याकडे नुकताच एक पेशंट आला होता. त्या पेशंटला काही फारसा त्रास नव्हता, परंतु त्याचं हिमोग्लोबिन साधारण 8-8.5 असं राहायचं. पांढऱ्या पेशी ह्या 2,500 पर्यंत राहायच्या आणि प्लेटलेट हे साधारण 70 ते 80,000 पर्यंत राहायचे. आता हा जो पॅटर्न होता त्याचा, हा बऱ्याच वर्षापासून होता. बऱ्याच वर्षापासून त्याचं जेव्हा केव्हा सीबीसी केलं गेलं, त्या सीबीसी मध्ये अशाच पद्धतीनं हिमोग्लोबिन, WBC आणि प्लेटलेट हे थोडे थोडे कमी लागायचे. आता ह्या रुग्णांनी काय केलं की ह्या रुग्णांनी मग एक हिमॅटॉलॉजी सल्ला घ्यावा म्हणून माझ्याकडे आला आणि विचारलं की बाबा माझी पेशी हे सातत्याने कमी का राहतात. तर मी त्याला तपासलं आणि तपासून पाहिलं तर त्याच्या डाव्या बाजूला स्प्लीन ही हाताला लागत होती पोटामध्ये. आणि त्यामुळं मी त्यांना सोनोग्राफी करण्यासाठी सजेस्ट केलं. आणि जेव्हा पोटाची सोनोग्राफी करण्यात आली तर त्या सोनोग्राफीमध्ये असं दिसून आलं की त्या रुग्णाच्या लिव्हरला थोडा डॅमेज होत चाललाय. आणि त्या डॅमेज झाल्यामुळं काय व्हायला लागलंय की त्या लिव्हरच्या डॅमेजमुळे रक्तपुरवठा स्प्लीनचा वाढलाय. आणि त्याला आम्ही पोर्टल हायपरटेन्शन असं म्हणतो. म्हणजे लिव्हरच्या डॅमेजमुळं पोर्टल हायपरटेन्शन होतं आणि त्यामुळं स्प्लीनची साईज ही वाढत चाललेली आहे. आता या वाढलेल्या स्प्लीनच्या साईजमुळं त्याच्या पेशी ह्या साधारणपणे कायमस्वरूपी कमी राहतात. त्याच्यानंतर आम्ही त्याचं गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हणजे पोटाच्या डॉक्टरांना दाखवून घेतलं, त्याची एंडोस्कोपी केली आणि कन्फर्म केलं की पेशंटला हा लिव्हर डॅमेज आहे आणि त्या लिव्हर डॅमेजमुळे स्प्लीनची साईज वाढलेली आहे. म्हणजे थोडक्यात त्या माणसाला काही रक्ताचा आजार नसताना फक्त स्प्लीनची साईज वाढल्यामुळे त्याच्या पेशी कमी राहत होत्या. आणि अशा वेळेस कोणत्याही प्रकारची रक्ताची ट्रीटमेंट पेशंटला करावी लागत नाही, फक्त लिव्हरच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट. आणि त्यामुळे होणारा लिव्हरचा जो प्रॉब्लेम आहे त्याला जर का आपण सॉल्व्ह केलं किंवा त्या लिव्हरच्या प्रॉब्लेमला आटोक्यात ठेवलं तर हा जो प्रॉब्लेम आहे लिव्हरचा तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो. परंतु पांढऱ्या पेशी कमी झाल्या आहेत, प्लेटेट कमी झाल्या आहेत आणि हे जे स्प्लीनची साईज जी वाढलेली आहे ह्या रुग्णामध्ये त्याच्याकरता कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंटची गरज नाही आहे. असंच दुसऱ्या वेळेस आमच्याकडे एक उदाहरण असतो की ज्या पेशंटची समजा ऍक्सिडेंट झालेला आहे किंवा कोणत्या कारणामुळे स्प्लीनचं ऑपरेशन करून स्प्लीन हे काढून टाकण्यात आलेले आहे, तर त्या रुग्णांमध्ये प्लेटलेट 10 लाखाच्या पुढं, पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा सेल्स वाढतात, हे का वाढतात? कारण की त्या रुग्णाच्या शरीरामध्ये स्प्लीन ही नसते. आणि स्प्लीन नसल्यामुळं काय होतं की त्या पेशी वाढतात. म्हणजे स्प्लीनची साईज वाढली तर पेशी कमी होणे, आणि स्प्लीनची साईज कमी झाली किंवा स्प्लीन नसणे म्हणजे पेशी ह्या वाढू शकतात.
खरं तर काही आजार असे आहेत जसे की ऑटोइम्युन हिमोलिटिक अनिमिया, ह्याचा पण माझा व्हिडिओ आहे. तसंच ITP इम्युन थ्रोम्बोसाइटोपिनिया, ज्याच्यामध्ये स्प्लीन ही जादा जर का प्लेटलेट आणि लाल पेशीने नष्ट करायला लागली तर आपल्याला काही वेळा औषध काम करत नसताना स्प्लीन ही ऑपरेशन करून काढावी लागते. आणि स्प्लीन काढल्यामुळे काय होतं की त्या पेशी ज्या मरतायत स्प्लीनमध्ये जादा प्रमाणात, त्या पेशी मरायच्या थांबतात आणि स्प्लीन नसल्यामुळं त्या पेशी रुग्णाच्या नॉर्मल होतात. तर असे हे स्प्लीन बद्दलचे काही आजार जे की स्प्लीनची साईज वाढणे किंवा स्प्लीन नसणे ह्याच्यामुळे होणारे असतात. स्प्लीनची साईज वाढल्यामुळे पेशी कमी होऊ शकतात. फक्त अपवाद म्हणजे त्याच्यामध्ये ब्लड कॅन्सरचे काही आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये स्प्लीनची साईज वाढून पांढऱ्या पेशी वाढतात. तर असा हा स्प्लीन तुमच्यासाठी मी आज थोडा प्रमाणात सांगायचा प्रयत्न केला. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटत राहीन. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायचं विसरू नका. धन्यवाद.